हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2022 साठी पेपर 2 अर्थशास्त्र या विषयावरचा एक युनिट इंटरनॅशनल ट्रेड मधला टॉपिक बॅलन्स ऑफ पेमेंट, त्यामध्ये कंपोजिशन, करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट नेमकं काय आहे यावरती डिस्कशन करणार आहोत. जसं की आपण पेपर 2 साठी ही व्हिडिओ सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळे युनिट्स कव्हर करणार आहोत आपल्या महाराष्ट्र सेट 2022 च्या एक्झामच्या टार्गेटनुसार. सेशन सुरू करण्यापूर्वी जे स्टुडंट्स या एक्झामला टार्गेट करत आहेत, म्हणजे 2022च्या एक्झामला टार्गेट करत आहेत, त्यांच्यासाठी एक स्पेशल अपॉर्च्युनिटी आहे. पेपर 2 इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र या विषयासाठी आम्ही स्पेशल टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 20+ फुल सिलेबस टेस्ट मिळणार आहेत. प्रॅक्टिस करणं किती गरजेचं आहे आपल्याला माहिती आहे. आपली एक्झाम टार्गेट होईपर्यंत ह्या टेस्ट चालत राहणार आहेत. फुल सिलेबस नोट्स सगळ्या युनिट्सवरच्या तुम्हाला मिळणार आहेत, जे तुम्ही रीड करून तुमचा स्टडी जो आहे तो एकदम स्ट्रॉंग करू शकता. 50+ फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत तुम्हाला इकॉनॉमिक्स वरचे सगळ्या युनिट्स वरचे, आणि शिवाय PYQs मिळणार आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं तर इम्पॉर्टन्स आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, त्यामुळे या टेस्ट सिरीज मध्ये हे PYQs देखील इन्क्लूड केलेले आहेत. हे संपूर्ण पॅकेज जे आहे ते तुम्हाला फक्त 5,000 रुपयामध्ये मिळणार आहे. तर लवकरात लवकर हे तुम्ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण सुरुवातीपासून शेवटच्या पेपरच्या दिवसापर्यंत आपली प्रिपरेशन चालू ठेवणार आहोत. ही टेस्ट सिरीज तुम्हाला त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह ठेवणार आहे ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी. तर ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त प्ले स्टोअरवर जाऊन ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, किंवा व्हॉट्सअप वरती या दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करून देखील तुम्ही एन्क्वायरी करू शकता. तर लवकरात लवकर आपली टेस्ट सिरीज जॉईन करा आणि अभ्यासाला लागा. सुरू करूया आजच्या सेशनला. आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत बॅलन्स ऑफ पेमेंट, BOP, म्हणजे ज्याला आपण बोलतो की व्यापार तोल, व्यवहार तोल सॉरी, आणि बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे व्यापार तोल. तर आता आपल्याला बघायचं आहे बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय, आणि त्याच्यामध्ये करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट असतं. तर त्यामध्ये नेमके कुठले घटक इन्क्लूड केलेले असतात ते बघणार आहोत. इंटरनॅशनल ट्रेड मधला एक महत्वाचा पार्ट आहे बॅलन्स ऑफ पेमेंट, आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक ऍड होतात हे आपल्याला लक्षात असलं पाहिजे. करंट अकाउंट मध्ये कसे दोन प्रकारचे वस्तू असतात, ज्या असतात विजिबल आणि इनविजिबल. ओके, इनविजिबल मध्ये कुठले कुठले येतात? सर्व्हिसेस, कारण आपल्याला त्या डोळ्याला दिसतात का? नाही, मग ते इनविजिबल मध्ये येतात. सर्व्हिसेस, इन्कम, इन्कम पण दिसत नाही पण आपल्या वापरात असतो. प्रॉफिट, इंटरेस्ट, डिव्हिडंड, हे सगळे इनविजिबल मध्ये येतात. त्यानंतर ट्रान्सफर, पण जे आपण मनी किंवा जे सर्व्हिसेस ट्रान्सफर करतो ते सुद्धा आपल्याला दिसत नाहीत, इनविजिबल मध्ये असतात. मग त्याच्यामध्ये ट्रान्सफर मध्ये रिमिटन्स, डोनेशन्स, गिफ्ट्स, हे सगळे पण कशामध्ये येतात? इनविजिबल प्रकारच्या वस्तूमध्ये येतात. म्हणजे त्यांचं पेमेंट ट्रान्सफर तर होतं, पण ते आपल्याला डोळ्यांना दिसत नाही. समजलं? बॅलन्स ऑफ पेमेंट मधले इनविजिबल वस्तू. आता विजिबल वस्तूमध्ये काय काय येतात ज्याच्यावरती ट्रेड चालतो? तर त्याच्यामध्ये येतं क्रूड ऑइल्स, कार्स, मोबाईल्स, कम्प्युटर्स, गोल्ड, एक्सेट्रा. ओके, इम्पोर्ट मायनस एक्सपोर्ट, हे सगळं आपल्याला विजिबल आणि इनविजिबल प्रकारामध्ये करंट अकाउंट मध्ये दाखवावं लागतं. बॅलन्स ऑफ पेमेंट करताना करंट अकाउंट मध्ये या वस्तू येतात. कशा? करंट अकाउंट मध्ये कुठले दोन प्रकार येतात? विजिबल आणि इनविजिबल. इनविजिबल मध्ये काय येतात? सर्व्हिसेस, इन्कम्स अँड ट्रान्सफर. आणि विजिबल मध्ये काय येतात? मग ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आपल्याला डोळ्यांना दिसतात, ज्याच्यावरती आपण व्यापार करतो. ओके, दुसऱ्या साईडला कॅपिटल अकाउंट म्हणजे काय? या साईडला करंट अकाउंट कळलं, ज्या वस्तू आपण तयार करतो आहोत किंवा ज्या मागवतो आहोत, पाठवतो आहोत, इम्पोर्ट करतो, एक्सपोर्ट करतो आहोत, त्या सगळ्यांचा हिशोब म्हणजे करंट अकाउंट मध्ये असतो. तर कॅपिटल मध्ये काय असतं? कॅपिटल अकाउंट मध्ये असतं इन्व्हेस्टमेंट, म्हणजे आपण काय काय इन्व्हेस्टमेंट केलेले आहे, FDI, FII, हे जे इन्व्हेस्टमेंट आहेत त्या आपण किती केलेल्या आहेत किंवा आपल्याकडे त्याच्या किती इन्व्हेस्टमेंट आहे हे कॅपिटल अकाउंट मध्ये नोंद असते. त्याच्यानंतर लोन, आपण किती लोन घेतलेला आहे किंवा किती देशांना, कंट्रीना आपण लोन दिलेला आहे, या सगळ्याचा हिशोब कॅपिटल अकाउंट मध्ये केला जातो. गव्हर्नमेंट, ECB, आणि बँक, SC, NRI. ओके, ह्याचा पण सगळा हिशोब कॅपिटल अकाउंट मध्ये केला जातो. तर बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये दोन महत्वाचे अकाउंट आहेत, करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. तर त्यामध्ये कुठलं कॅपिटल अकाउंट आणि कुठलं करंट अकाउंट जर तुम्हाला डिफरन्शिएट करायचं असेल तर करता येईल. ऑफकोर्स करता येईल, कारण खूप सोपं आहे. कॅपिटल मध्ये हे सगळे इन्व्हेस्टमेंट, लोन, बँक अकाउंट, आणि करंट मध्ये विजिबल आणि इनविजिबल वस्तू ज्यांचा ट्रेड आपण करतो त्या वस्तू येतात. ओके, बॅलन्स ऑफ ट्रेड. आता इथे BOT आहे. BOT काय? बॅलन्स ऑफ पेमेंट बघितलं, हिशोब सगळं याच्यात मांडला जातो या दोन अकाउंट मध्ये. आता व्यापार तोल म्हणजे काय? बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणजे काय?
नेट डिफरन्स बिटवीन इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट. इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मधला जो फरक येणार आहे त्याला आपण बॅलन्स ऑफ ट्रेड बोलणार आहोत. का तर इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट या आपल्या व्यापारामधल्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. ओके, इम्पोर्ट पेक्षा एक्सपोर्ट जास्त असेल तर तो व्यापार तोल कसा असेल आपल्यासाठी, इम्पोर्ट पेक्षा एक्सपोर्ट. ओके, एक्सपोर्ट जर चांगला असेल, एक्स लिहितात त्याला एक्सपोर्ट साठी, तर एक्सपोर्ट जर चांगला असेल तर आपला व्यापार तोल जो आहे तो चांगला आहे. आणि जर इम्पोर्ट जास्त असेल एक्सपोर्ट पेक्षा तर तो वाईट असेल असं आहे, किंवा कमी असेल. आणि जर बरोबर असेल तर व्यापार तोल हा समान आहे असं आपण म्हणू शकतो. करंट अकाउंट डिफिशियंट, कॅपिटल सरप्लस, ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये आपण ठरवतो जेव्हा हे बॅलन्स ऑफ ट्रेड वरून करतो, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मध्ये. ओके, आता करंट अकाउंट बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये काय कुठल्या गोष्टी इन्क्लूड असतात ते बघूया. द करंट अकाउंट ऑन बॅलन्स ऑफ पेमेंट मेजर द इनफ्लो अँड आउटफ्लो ऑफ गुड्स. करंट अकाउंट मध्ये काय असतं, इनफ्लो असतो आणि आउटफ्लो पण असतो. कशाचा, गुड्सचा, सर्व्हिसेस, इन्व्हेस्टमेंट, इन्कम्स अँड ट्रान्सफर, पेमेंट्सचा, सगळ्या पेमेंट्सचा. कारण आपण बघतो बॅलन्स ऑफ पेमेंट्स. द मेन कंपोनंट ऑफ द करंट अकाउंट आर. आता करंट अकाउंटचे मेन कंपोनंट्स कुठले कुठले आहेत, ट्रेड इन गुड्स, visible balance, trade in services, invisible balance, example insurance services, etc. Investment incomes, example dividends, interest, migrants, remittance and abroad. Net transfer, example international aid. याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. हे मेन कंपोनेंट आहे कशाचे, करंट अकाउंटचे. ओके, करंट अकाउंटचे. डिफिशिट आणि सरप्लस. आता डिफिशिट आणि सरप्लस म्हणजे काय, जसं की मी तुम्हाला सांगितलं, इम्पोर्ट आणि एक्सपोर्टशी रिलेटेड या दोन गोष्टी आहेत. अ डिफिशिट ऑन करंट अकाउंट मीन्स द व्हॅल्यू ऑफ इम्पोर्ट इज ग्रेटर दॅन व्हॅल्यू ऑफ एक्सपोर्ट. आता व्हॅल्यू ऑफ इम्पोर्ट इज ग्रेटर दॅन एक्सपोर्ट जर असेल तर तिथे डिफिशिट होतो. काय होतो, डिफिशिट. अ सरप्लस ऑन द करंट अकाउंट मीन्स द व्हॅल्यू ऑफ इम्पोर्ट इज लेस दॅन व्हॅल्यू ऑफ एक्सपोर्ट. आता इथे एक्सपोर्टची व्हॅल्यू आहे ती जास्त आहे, म्हणजे हे काय आहे, सरप्लस. ऍक्च्युली जिथे मी वर्ड सांगायचा विसरले तो होता डिफिशियट आणि सरप्लस. एक्सपोर्ट जेव्हा कमी असेल तेव्हा तिथे डिफिशियट होतो आणि एक्सपोर्ट जेव्हा जास्त असेल तर तिथे आपल्याला सरप्लस होतो, म्हणजेच फायदा होतो. तर ह्या दोन गोष्टी आहेत करंट अकाउंटच्या बॅलन्स मध्ये. बॅलन्स ऑफ पेमेंट अँड करंट अकाउंट. आता बॅलन्स ऑफ पेमेंट अँड करंट अकाउंट मध्ये काय, द बॅलन्स ऑफ पेमेंट इज कंपोज ऑफ टू मेन आस्पेक्ट्स. मेन दोन आस्पेक्ट्सनी हे तयार होतं. कोणते कोणते, करंट अकाउंट, फायनान्शियल कॅपिटल अकाउंट. If the country has deficit on current account, it needs a surplus on financial account. जर करंट अकाउंटला डिफिशिट असेल तर त्याला फायनान्शियल अकाउंटला सरप्लस पाहिजे असेल, एक चांगल्या प्रकारचा बॅलन्स करण्यासाठी. बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये म्हणजे व्यापार तोलामध्ये किंवा व्यवहार तोलामध्ये समानता किंवा बॅलन्स आणण्यासाठी या दोन्ही अकाउंट मध्ये काय करावं लागेल, सरप्लस आणि डिफिशिट हे मॅनेज करावं लागेल. ओके, आता कॅपिटल अकाउंट ऑफ करंट बघितलं. आता कॅपिटल अकाउंट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट रेकॉर्ड्स ऑल ट्रान्झॅक्शन दॅट कॉज चेंज इन स्टेटस ऑफ असेट्स लायबिलिटीज ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ एनी रेसिडेंट ऑफ द कंट्री. कुठल्याही कंट्रीच्या रेसिडेंटकडे ज्या काही ऍसेट्स आहेत, लायबिलिटीज आहेत, गव्हर्नमेंटकडे असो किंवा कशाही असो, त्या सगळ्यांचा हिशोब म्हणजे काय असतं, कॅपिटल अकाउंट मध्ये असतो. ज्याच्यामध्ये एफडीआय आहे, पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट आहे. आता एफडीआय मध्ये काय येतं, इन्व्हेस्टमेंट इन असेट्स ऑफ फॉरेन कंट्री विथ कंट्रोल ओव्हर देम. फॉरेन कंट्री मधले कंट्रोल असणारे इन्व्हेस्टमेंट म्हणजे एफडीआय. आणि पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट मध्ये काय येतं, इन्व्हेस्टमेंट इन असेट्स ऑफ द फॉरेन कंट्री विदाउट कंट्रोल ओव्हर देम. कुठल्या इन्व्हेस्टमेंट ज्याच्यामध्ये विदाउट कंट्रोल आहेत, अशा काही इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट करत असतो फॉरेन मध्ये, तर त्या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. आणि दुसरा पार्ट आपण बघितला, इन्व्हेस्टमेंट झालं, त्याच्यानंतर लोन्स आहेत. लोन्स मध्ये काय, इन द फॉर्म ऑफ असिस्टन्स ऍट अ लोअर इंटरेस्ट रेट, इन द फॉर्म ऑफ कमर्शियल बॉरोइंग ऍट द मार्केट इंटरेस्ट रेट. असे वेगवेगळे प्रकार आहेत. एक्सचेंज रेट इनफ्लोज, पॉझिटिव्ह आयटम्स, एक्सचेंज रेट इनफ्लो, पॉझिटिव्ह आयटम्स, हे सगळे पॉझिटिव्ह आयटम आहेत. आणि आता इथे काय दिलं, लोन्स झालं, एफडीआय झालं. आता बँकिंग कॅपिटल ट्रान्झॅक्शन मध्ये कुठल्या गोष्टी येतात, ट्रान्झॅक्शन ऑफ एक्सटर्नल फायनान्शियल असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ कमर्शियल बँक्स अँड कॉर्पोरेट बँक्स that operate as the authorized dealers in the forex market. कुठले, फायनान्शियल असेट्स आणि लायबिलिटीज, पण कुठल्या, कमर्शियल बँकेच्या आणि कॉर्पोरेट बँकेच्या.
या बँकिंग कॅपिटल ट्रान्झॅक्शन मध्ये हे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते कॅपिटल अकाउंट ऑफ बॅलन्स मध्ये इन्क्लूड असतात. आता ह्या तिन्ही गोष्टी एफडीआय, पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट, लोन बॉरोविंग्स आणि बँकिंग कॅपिटल ट्रान्झॅक्शन या सगळ्यांचा हिशोब कॅपिटल अकाउंट मध्ये केला जातो. जसं की करंट अकाउंट मध्ये ज्या गोष्टींचा गुड्स सर्व्हिसेसचा आपण एक्सपोर्ट इम्पोर्ट करतो त्या सगळ्याचा हिशोब केला जातो. तर कॅपिटल मध्ये काय केलं जातं, कुठले पैसे आपण गुंतवणूक केलेली आहे, एफडीआय आहे किंवा लोन्स आहेत, बँकिंग ट्रान्झॅक्शन्स आहेत, या सगळ्याचा हिशोब कॅपिटल अकाउंट मध्ये करतो. तर दोन्हीचा फरक कळाला की कुठल्या अकाउंट मध्ये काय आपण इन्क्लूड करतो. Unlike FDI and portfolio investment, loan and borrowings are debate creating capital transaction. FDI आणि पोर्टफोलिओ प्रमाणे लोन्स आणि बॉरोविंग सुद्धा डिबेट क्रिएटिंग कॅपिटल्स आहेत. हे डेप्थ मध्ये आपल्याला क्रिएट करत असतात कॅपिटल ट्रान्झॅक्शन मध्ये. ओके, आता इथे आपल्याला shows balance of visible trade transaction, export imports and physical good of nation. दोन्ही मधले आपल्याला फरक म्हणता येईल किंवा दोन्ही मधले महत्त्वाचे पॉइंट्स जे आहेत ते इथे दिलेले आहेत. आपण बघूयात एक एक. नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन. बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये नेचर ऑफ ट्रान्झॅक्शन कसं असतं, ट्रान्झॅक्शन इन्क्लुडिंग गुड्स, सर्व्हिसेस अँड कॅपिटल ट्रान्सफर्स असतात बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये. आणि बॅलन्स ऑफ ट्रेड मध्ये ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू ट्रेड ऑफ गुड्स ओनली. इथे फक्त गुड्सचा हिशोब केला जातो बॅलन्स ऑफ ट्रेड मध्ये. पण इथे सर्व्हिसेस आणि कॅपिटल ट्रान्सफरचा सुद्धा वापर केला जातो किंवा इन्क्लूड केला जातं. का, कारण ह्याच्यात आपण दोन अकाउंट मांडतो ज्याच्यामध्ये होतं करंट आणि कॅपिटल. तसं बॅलन्स ऑफ ट्रेड मध्ये फक्त गुड्सचा म्हणजे एकच करंट असेट्सचाच याच्यामध्ये आपण वापर करतो. कम्प्लीटनेस काय आहे, मोर कम्प्लीट अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह मेजर ॲट इट इन्क्लूड्स बोथ करंट अँड कॅपिटल अकाउंट्स. वरती सांगितल्याप्रमाणे इथे करंट अँड कॅपिटल अकाउंट दोन्ही ट्रान्झॅक्शनचा वापर मेजर इथे केला जातो. लेस कम्प्लीट अँड कॉम्प्रिहेन्सिव्ह मेजर ॲट इट इन्क्लूड्स करंट अकाउंट ट्रान्झॅक्शन ओनली. इथे फक्त करंट अकाउंटचा ट्रान्झॅक्शन केले जातात. पहिल्याच ह्याच्यामध्ये आपल्याला समजून झालं पाहिजे की कुठले दोन अकाउंट किंवा कुठला अकाउंट त्याच्यामध्ये यूज केले जातात. नेट बॅलन्स कसा आता ह्याच्यामध्ये ठरवला जातो किंवा होतो, करंट अकाउंट बॅलन्स प्लस कॅपिटल अकाउंट बॅलन्स या दोन्हीचं ऍडिशन करून बॅलन्स ऑफ पेमेंट तयार होतं. आणि बॅलन्स ऑफ ट्रेड कसं होतं, तर एक्सपोर्ट ऑफ गुड्स मायनस इम्पोर्ट्स ऑफ गुड्स. जेवढे एक्सपोर्ट केलेले त्याच्यातून एक्सपोर्ट करायचं आणि मग जे आपल्याला मिळेल एक्सपोर्ट जास्त की इम्पोर्ट जास्त त्याच्यावरून मग डिफिशिट आहे की सरप्लस आहे हे आपल्याला काढता येतं. बॅलन्स ऑफ ट्रेड मध्ये आपण ते करतो. बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये दोन्हीचं ऍडिशन करतो. ओके, आता अप्रोचेस टू बीओपी पॉलिसी. बॅलन्स ऑफ पेमेंट पॉलिसीचे काय काय अप्रोचेस आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. ऍडजस्टमेंट टू द बीओपी पॉलिसी. आता हे अप्रोचेस ऍडजस्टमेंटसाठी आहे बॅलन्स ऑफ पेमेंटच्या पॉलिसीसाठी. There are three approaches to BOP policy, that is Keynesian approach, absorption approach and monetary approach. एक एक करून आपण एक्सप्लेन करून बघूया किंवा काय त्या अप्रोचेस मध्ये सांगितलेलं आहे ते आपण बघूया. Keynesian approach. पहिला आहे तो फर्स्ट Keynesian approach based upon the Keynes general theory of employment, interest and money. हे जी हा जो अप्रोच आपल्याला मिळालेला आहे तो केन्सच्या जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या वरती आधारित आहे असं म्हणू शकतो. मिसेस जॉन रॉबिन्सन, आर एफ हॅरॉड, फ्रिट्स माचुलव फॉर्म्युलेटेड केन्सियन अप्रोच टू बीओपी पॉलिसी. ह्या सगळ्यांनी तयार केलेली आहे ही केन्सियन अप्रोच बीओपी पॉलिसी. It shows that any imbalance in BOP leads to the adjustment in income, employment and output irrespective of what changes took place in the prices and how it deficit was financed. इथे काय सांगितलेलं आहे, हे काय सांगतं आपल्याला, हा जो अप्रोच आहे तो आपल्याला सांगतो की जे ऍडजस्टमेंट केली जाते बीओपी मध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये इम्बॅलन्स झाल्यावर ती कशावरती होते, इन्कम, एम्प्लॉयमेंट, आउटपुट ऑफ व्हॉट चेंजेस टू प्लेस इन प्राइजेस. ज्या प्राइजेस किमतीमुळे जे काही चेंजेस होतात त्याच्यावरती हा डिफिशिट फायनान्स होत असतो. हा डिफिशिट त्याच्यावरती परिणाम कसा करतो हा डिफिशिट. ओके, द इंटरॅक्शन बिटवीन बीओपी अँड नॅशनल इन्कम टूक प्लेस इन टू मॅनर्स. आता बीओपी जो आहे तो नॅशनल इन्कम टूक प्लेस इन टू मॅनर्स, दोन प्रकारच्या वे मध्ये हे इंटरॅक्शन होत असतं बीओपी मध्ये. ऍडजस्टमेंट प्रोसेस आणि ट्रान्समिशन प्रोसेस ह्या ते दोन प्रकार आहेत. ओके, इथे जसं सांगितलं नॅशनल इन्कम टू प्लेस इन टू मॅनर्स, दोन मॅनर मध्ये जागा घेते कुठल्या इंटरॅक्शन बिटवीन कुठलं. ऍडजस्टमेंट प्रोसेस, बीओपी इज जस्ट ऍडजस्टेड बाय चेंजेस इन इन्कम लेवल्स ऑफ द होम कंट्री अँड द रेस्ट ऑफ द वर्ल्ड.
ऍडजस्टमेंट प्रोसेस मध्ये दोन प्रकारे बघितलं जातं, इन्कम मध्ये चेंजेस करून, इन्कम लेवल मध्ये चेंज करून. आणि ट्रान्समिशन प्रोसेस मध्ये काय सांगतात, shows how variation in NI national income of one country may through their balance of payments cause variation in the national income of other countries. आणि ह्याच्यामध्ये फक्त डिफरन्स बघितला जातो किंवा व्हेरियन्स बघितला जातो, व्हेरिएशन्स बघितले जातात नॅशनल इन्कमच्या प्रत्येक कंट्रीमध्ये. एक कंट्री आणि परत दुसरी कंट्री घेऊन त्यांचा बॅलन्स ऑफ पेमेंट बघितला जातो. आणि दुसरा आहे इथे ऍडजस्टमेंट केली जाते इन्कम लेवलमध्ये कंट्रीच्या. तर या अप्रोच मध्ये आपल्याला हे दोन प्रकार मिळाले, ऍडजस्टमेंट प्रोसेस आणि ट्रान्समिशन प्रोसेस. आणि त्याच्यानंतर कशावरती, इन्कम, एम्प्लॉयमेंट आणि आउटपुट रिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट चेंजेस टू प्लेस इन प्राइजेस. प्राइजेस काय चेंजेस करतात इन्कम आणि एम्प्लॉयमेंट मध्ये, यावरती आपल्याला या केन्सियन अप्रोच मध्ये सांगितलेलं आहे. सेकंड अप्रोच आहे तो आहे ऍब्झॉर्प्शन अप्रोच. सिडनी एस अलेक्झांडर यांनी द इफेक्ट ऑफ डिव्हॅल्युएशन ऑन द ट्रेड बॅलन्स 1952 मध्ये हा अप्रोच मांडला. इट रिगार्ड्स टू बीओपी नॉट ॲज रिलेशन बिटवीन कंट्रीज डेबिट्स अँड क्रेडिट्स. एखाद्या देशाच्या डेबिट किंवा क्रेडिटशी हा रिलेटेड नाहीये, बट इन्स्टेड ॲज अन इलेमेंट इन द रिलेशन बिटवीन ॲग्रिगेट रिसिप्ट्स आणि एक्सपेंडिचर ऑफ इकॉनॉमी. पण अर्थव्यवस्थेच्या एकूण जमा किंवा एकूण खर्च याच्याशी हा रिलेटेड आहे बीओपी, बॅलन्स ऑफ पेमेंट, असं यांनी या अप्रोच मध्ये सांगितलेलं आहे. इट फोकसेस अपॉन रिलेशनशिप ऑफ रिअल एक्सपेंडिचर अँड रिअल इन्कम अँड फर्दर इंटिग्रेट्स इट टू द प्राइस लेवल. तर यांनी काय सांगितलेलं आहे, यांनी कशावर फोकस केलेलं आहे बीओपीनी, रिअल रिलेशन बिटवीन रिअल एक्सपेंडिचर, एकूण खरा खर्च, आणि रिअल इन्कम, खरा इन्कम काय आहे त्याच्याशी रिलेटेड हे आहे. आणि नंतर ते प्राइस लेवलला इंटिग्रेट करतात, असं या ऍब्झॉर्प्शन अप्रोच मध्ये सांगितलेलं आहे. इथे एक फॉर्म्युला जसं दिलेलं आहे त्यांनी, y इज इक्वल टू सी प्लस आय डी प्लस जी प्लस एक्स मायनस वाय, y इज इक्वल टू ए प्लस बी और b इज इक्वल टू वाय मायनस ए. हे सगळे जे आहेत ते आपल्या बीओपी म्हणजे या अप्रोच नुसार बीओपी त्यांनी सांगितलेलं आहे. इफेक्ट ऑफ डिव्हॅल्युएशन ऑन बीओपी. आता ह्यांचा इफेक्ट काय आहे डिव्हॅल्युएशन अवमूल्यनाचा बीओपी होती बॅलन्स ऑफ पेमेंट वरती. ऍज एमपीसी इज लेस दॅन 1, जर एमपीसी 1 पेक्षा एक पेक्षा कमी असेल देन डिव्हॅल्युएशन विल रेज अँड एक्स रिड्यूस एम. याच्यामध्ये मग काय होईल, डिव्हॅल्युएशन मुळे एक्स रेस, एक्सपोर्ट वाढेल आणि इम्पोर्ट जो आहे तो रिड्यूस होईल. आउटपुट अँड इन्कम विल रेज अँड बीओपी विल इम्प्रूव्ह. काय, आउटपुट आणि इन्कम हे पण वाढतील, कशामुळे, डिव्हॅल्युएशन मुळे, अवमूल्यनामुळे. आणि काय होईल, बॅलन्स ऑफ पेमेंट जो आहे तो चांगला होईल. लोअर द व्हॅल्यू ऑफ सी, सी ची व्हॅल्यू कमी झाल्यामुळे बेटर द रिझल्ट ऑफ डिव्हॅल्युएशन, डिव्हॅल्युएशनची रिझल्ट आपल्याला चांगला दिसायला लागेल. ड्यू टू द डिव्हॅल्युएशन अजून काय होऊ शकतं अवमूल्यनामुळे, एक्सपोर्ट्स विल राईज, एक्सपोर्ट आपला वाढेल, विच रेज इन्कम, त्याच्यामुळे आपला इन्कम पण वाढेल. दिस रेज इन्कम विथ अ फर्दर मल्टिप्लायर इफेक्ट विल इम्प्रूव्ह बीओपी सिच्युएशन. हे इन्कम वाढल्यामुळे आपला बीओपी सुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे. बट इट इज द कंट्रीज ऑलरेडी फुल एम्प्लॉयमेंट सिच्युएशन. पण हे कसं आपण फुल एम्प्लॉयमेंट सिच्युएशन तिथे गृहीत धरायचे आहे. देन डिव्हॅल्युएशन कॅनॉट करेक्ट ऍडवर्स बीओपी कंडिशन, इंडीड इट वुड वर्सन इट. आणि तशी जर सिच्युएशन नसेल तर मग डिव्हॅल्युएशन आपल्याला चांगला रिझल्ट देणार नाही बीओपी म्हणजे बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये. ओके, तर ह्या प्रकारचा अप्रोच आपल्याला ऍब्झॉर्प्शन अप्रोच मध्ये सांगितलेला आहे. नेक्स्ट बघूया इफेक्ट ऑफ डिव्हॅल्युएशन ऑन बीओपी. डिव्हॅल्युएशन म्हणजे अवमूल्यनाचा बॅलन्स ऑफ पेमेंट वरती काय इफेक्ट होतो तो आपल्याला बघायचा आहे. टर्म्स ऑफ ट्रेड इफेक्ट. Devaluation worsen the terms of trade because the devaluing country has to export more goods in order to import some quantity as before. Consequently, the trade balance deteriorates and national income declines. काय होतं, डिव्हॅल्युएशन झाल्यामुळे एक्सपोर्ट जास्त वाढतो आणि मग आपल्याला इम्पोर्ट करता येत नाहीत काही गोष्टी. जे आपण पहिले करत होतो तेवढ्या गोष्टी आपण आता इम्पोर्ट करू शकत नाही डिव्हॅल्युएशन मुळे. एक्सपोर्ट वाढतो त्याचा फायदा होतो पण इम्पोर्ट होत नाही आणि कॉन्सिक्वेंटली मी काय होतं आपला ट्रेड बॅलन्स जो आहे आणि नॅशनल इन्कम पण आहे ते कमी होतं. कसं होत असेल कमी, जसं की एक्सपोर्ट करतो आपल्याला त्याचे पैसे पण मिळतात, इम्पोर्ट केल्यावर पण डिव्हॅल्युएशन मध्ये प्राइस आपल्याला पैसे जास्त द्यावे लागतात, बरोबर आहे. मग त्याचे इन्कम केल्यानंतर आपले पैसे कमी होणार, इन्कम कमी होणार, बरोबर की नाही. हा एक आपल्याला तिथे इफेक्ट दिसून येतो. इफ प्राइसेस आर फिक्स्ड इन बायर्स अदर्स कंट्री currency after devaluation, the terms of trade improve because export increase and imports decline.
The importing country pays more increased exports of the developing country and then it receives from its imports. The trade balance of developing country improves its national income rises. जसं आता याच्यामध्ये आपण बघितलंय इफ प्राइजेस आर फिक्स म्हणजे प्राइस सेम आहेत फिक्स आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस झाला नसेल डिव्हॅल्युएशन झाल्यानंतर तर आपल्याला इम्पोर्ट करायला काहीच प्रॉब्लेम नाही इम्पोर्ट जरी केलं आपण तरी आपलं नॅशनल इन्कम जे आहे ते रेज होणार आहे तो इफेक्ट इथं आपल्याला सांगितलेला आहे इफ एक्सपोर्ट प्राइजेस राईज रिलेटिव्ह टू इम्पोर्ट प्राइजेस म्हणजे एक्सपोर्ट प्राइस पण इम्पोर्ट प्राइजेस नुसार वाढली वी से देअर हॅज बीन इम्प्रूव्हमेंट इन टर्म्स ऑफ ट्रेड याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली कशामध्ये टर्म्स ऑफ ट्रेड मध्ये असं आपण म्हणू शकतो अ युनिट ऑफ एक्सपोर्ट बायज रिलेटिव्हली मोर इम्पोर्ट्स इथे एक्सपोर्ट बाय रिलेटिव्हली मोर इम्पोर्ट्स आपण जास्त इम्पोर्ट्स करू जर दोन्हीची प्राइस रिलेटिव्हली वाढली तर जनरली दिस लेड्स टू इम्प्रूव्हमेंट इन लिव्हिंग स्टँडर्ड ॲज इम्पोर्टेड गुड्स अपियर चीपर टू द कन्झ्युमर कन्झ्युमरला हे चीपर रेटला मिळतात चीपर मध्ये चीपर म्हणजे कमी किमतीमध्ये मिळतात त्याच्यामुळे काय होतं लिव्हिंग स्टँडर्ड वाढतो इम्प्रूव्ह होतो ओके इम्पोर्ट काही गोष्टी करतो त्याच्यावर मार्शल लर्नर्स कंडिशन आता ही एक कंडिशन आहे महत्वाची जी आपल्याला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते म्हणून आपण ती पण समजून घेऊया मार्शल लर्नर्स कंडिशन The Marshall Lerner's condition, which state that currency devaluation will only lead to the improvement in the balance of payment if the sum of demand elasticity for import and export is greater than 1, is named after English economist Alfred Marshall and the Ramanujan-born economist Abba Lerner. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे मार्शल लर्नर कंडिशन म्हणजे काय ती स्थिती ज्याच्यामध्ये करन्सी डिव्हॅल्युएशन म्हणजे मूल्य चलन अवमूल्यन जे होतं ते कशाला लीड करतं इम्प्रूव्हमेंट इन बॅलन्स ऑफ पेमेंट बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी होतं डिव्हॅल्युएशन ते फायद्याचं असतं असं इथे मार्शल लर्नर कंडिशन मध्ये सांगितलेलं आहे इफ द सम ऑफ डिमांड इलास्टिसिटी फॉर इम्पोर्ट जर इथे कंडिशन आहे सम ऑफ डिमांड इलास्टिसिटी फॉर इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट इज ग्रेटर दॅन 1 एक पेक्षा जर त्याची इलास्टिसिटी जास्त असेल इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट साठी देखील तर अशी स्थिती आहे ज्याला आपण मार्शल लर्नर्स कंडिशन म्हणतो आणि ही नेम्ड आफ्टर इंग्लिश इकॉनॉमिस्ट आल्फ्रेड मार्शल इंग्लिश इकॉनॉमिस्ट आल्फ्रेड मार्शल नंतर देण्यात आली याला नाव असं देण्यात आलं द रामानुजन born economist Abba Lerner 1905 आणि 1985 PED exports plus PED of imports is greater than 1 असेल ही कंडिशन असेल तेव्हा मार्शल लर्नर कंडिशन तिथे लागू झालेली आहे असं आपण म्हणू शकतो ओके आता जे कर्व म्हणजे काय आहे ते पण आपल्याला बघायचं आहे evidence around the world suggests that the Marshall Lerner condition does not hold in a short run but does in the medium to long run आता ही जी कंडिशन आहे मार्शल लर्नर कंडिशन ती शॉर्ट रन मध्ये लागू होत नाही पण मीडियम किंवा लॉंग रन कंडिशन मध्ये लागू होते असा एव्हिडन्स आहे दिस इज बिकॉज इन शॉर्ट रन देअर विल बी अ फ्यू एक्स्ट्रा एक्सपोर्ट सोल्ड वेन प्राइजेस फॉल म्हणजे काय होऊ शकतं शॉर्ट रन मध्ये काय होऊ शकतं एक्स्ट्रा एक्सपोर्ट होऊ शकतो आपल्याकडून जेव्हा प्राइजेस कमी होतात people overseas do not react immediately so export demand will take time to change मग काय होऊ शकतं शॉर्ट टाइम जो आपल्या एक्सपोर्टचे डिमांड जे आहे ते वाढण्यासाठी काही वेळ घ्यावा लागतो लगेचच्या लगेच आपला तो डिमांड जो आहे तो वाढणार नाहीये तिथे म्हणजे तो चेंज आपल्याला बघायला खूप काळ जावा लागेल आणि इथे मग शॉर्ट रन मध्ये आपल्याला हा जो एक्सपोर्टचा मार्शलचा लर्नर्स कंडिशन आहे ते तिथे दिसणार नाही generally this is due to the export being on contracts and this need renegotiating ओके हे कशामुळे होतं एक्सपोर्ट बिंग कॉन्ट्रॅक्ट काही एक्सपोर्ट कॉन्ट्रॅक्ट होतात त्याच्यामुळे however extra money will have to be paid for imports immediately त्याच्यामध्ये परत काय होऊ शकतं एक्स्ट्रा मनी आपण पेड करू शकतो इम्पोर्ट साठी पटकन इमिजिएट आपल्याला इम्पोर्ट पाहिजे असेल एखाद्या गोष्टीचा त्यावेळेस अमाउंट स्टे the same and so the current account will be tend to deteriorate म्हणजे काय होऊ शकतं जर आपल्याला काही वेळेला पैसे कमी नाही केले तरी पण ती गोष्ट मागवावीच लागते इम्पोर्ट करावीच लागते अशा वेळी देखील आपल्याला मार्शलचा लर्नर्स कंडिशन तिथे लागू होणार नाही in the medium term however the lower export prices will lead to the increase in demand for export and so the current account will start improve
तर दुसरी कंडिशन अशी दिली की मीडियम टर्म मध्ये लोअर एक्सपेक्ट प्राइजेस जरी असले तरी आपला डिमांड वाढू शकते. कशासाठी? एक्सपोर्टसाठी. करंट अकाउंट मध्ये तिथे इम्प्रूव्ह व्हायला लागेल. द प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड फॉर एक्सपोर्ट इज लोअर इन शॉर्ट रन. म्हणजे इथे काय होऊ शकते? शॉर्ट रन मध्ये इथे डिमांड कशी असते? कमी, बट इट विल हायर इन लॉंग रन. पण ती लॉंग रन मध्ये हायर असू शकते. This leads to the pattern shows in figure 1 below, initial decoration of the trade balance followed by the improvement. अशा प्रकारे आपण आजच्या सेशन मध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट, बॅलन्स ऑफ ट्रेडशी रिलेटेड काही टर्म्स बघितल्या, ज्या टर्म्स आपल्याला एक्झाम मध्ये विचारू शकतात. जे कर्व, मार्शल्स लर्नर कंडिशन, त्याच्यानंतर बॅलन्स ऑफ पेमेंट, बॅलन्स ऑफ ट्रेड, करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघितल्यात. विजिबल, इनविजिबल ट्रेड, त्याच्यानंतर दोन्ही मधला फरक बघितला, कुठल्या गोष्टी विजिबल मध्ये येतात, कुठल्या गोष्टी इनविजिबल मध्ये येतात, ह्या सगळ्या बघितल्या. आता नेक्स्ट सेशन मध्ये आपल्याला इंटरनॅशनल ट्रेड मध्ये एक्सचेंज रेट काय आहे याच्यावरती लेक्चर घ्यायचं आहे. आजच्या सेशन साठी धन्यवाद.